और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। आसारामजी सावंत फाउंडेशनच्या वतीने उल्हासनगर शहरात प्रथमच स्वर्गीय आसारामजी सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवण्यात आला असून या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। फाउंडेशनचे अध्यक्ष माणिक सावंत यांच्या पुढाकाराने या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। समाज उपयोगी कार्याच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा हा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलं। सध्या रक्ताची वाढती गरज लक्षात घेता नागरिकांनी पुढे येऊन नियमित रक्तदान करावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं। या रक्तदान शिबिरात उल्हासनगर परिसरातील नागरिक, युवक, तरुण, तरुणी तसेच रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। अनेकांनी उत्साहाने रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान दाखवले। या उपक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख अरुण अशान यांनी उपस्थित राहून आयोजकांचं कौतुक केलं। अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते असं त्यांनी यावेळी सांगितलंय। संपूर्ण शिबिर शांततापूर्ण व यशस्वीरित्या पार पडलं। आसारामजी सावंत फाउंडेशनतर्फे आज माणिक सावंत यांनी आयोजित केलेला हा रक्तदान शिबिर बळीराम सावंत आणि दत्ता सावंत यांच्या प्रयत्नांत आज ह्या उल्हासनगर 4 नंबरमध्ये भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। खरं म्हटलं तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आणि रक्तदान करतून ही राष्ट्रसेवा करण्याचा जो मानस माणिक सावंत यांनी घेतलेला आहे, मला असं वाटतं हा एक चांगला उपक्रम आहे। आज तुम्ही बघत असाल की 30+ जवळ आले लोक कुठल्या व्यसनासाठी, व्याधीसाठी लोक एन्जॉय करण्याकरता बाहेर जातात, परंतु ह्या वर्षाच्या शेवटच्या आशेना सरते काळी त्यांनी रक्तदान करून नवीन वर्षाची प्रेरणा देण्याकरता सगळ्यांना उत्साहित केलं। त्यामुळे मी माणिक सावंत यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि हा उपक्रम त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिपणार्थ सादर केला। त्या असे आसारामजी सावंत यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि हा असा उपक्रम त्यांनी वारंवार दरवर्षी त्यांनी घेऊन लोकांसाठी उपयुक्त असं म्हणून त्यांनी हे कार्य करत राहावं, त्यांच्याकडनं अखंड समाजसेवा करत राहावी एवढी मी शुभेच्छा त्यांना देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आयोजकांनी उपस्थित रक्तदाते, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। आज ही आमच्या मनामध्ये संकल्पना आली रक्तदान शिबिराची। आमच्या फाउंडेशन आसारामजी सावंत, माझे वडील आसारामजी सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनाचं मुख्य आमचे अरुण भाऊ आशान मार्गदर्शक यांच्या पुढाकाराने आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत आणि त्यांच्या आशीर्वादाने आमचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत आहे आणि जास्तीत जास्त भाऊच्या आशीर्वादाने, भाऊच्या प्रयत्नाने, भाऊच्या चेहऱ्यावर बघण्याने आणखी रक्तदाते एकत्र येऊन रक्तदान शिबिर मध्ये माध्यमातून रक्तदान। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।